विठ्ठल आवडे सर्वांना. हो, अगदी खरं आहे. सावळ्या विठ्ठलाची ओढच तशी आहे. विठ्ठल हा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा, रंजल्या गांजल्यांचा देव आहे. विटेवर उभा राहून आणि कडेवर हात ठेवून तो 28 युगांपासून आपल्या भक्तांची वाट पाहत उभा आहे. कोणताच बडेजाव न बाळगता भक्तीच्या एका हाकेवर धावून जाणारा असा हा पांडुरंग म्हणूनच सर्वांचा लाडका आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून विठ्ठलाची महती सांगताना म्हटले आहे की विठ्ठल आवडी प्रेमभाव, विठ्ठल नामाचा रे टाहो. पांडुरंगाची ही भक्ती आणि प्रेम सर्वांच्या मनात असेच कायम राहू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला असून यात विठ्ठलाच्या दर्शनाने होणाऱ्या आनंदाचे आणि त्याच्या स्वरूपाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. येथे या अभंगाचा भावार्थ दिला आहे तो असा आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की हे सखी, साजणी, पंढरीच्या विठ्ठलाचे ते सावळे आणि विलोभनीय रूप डोळ्यांनी पाहताच मला अतोनात सुख झाले आहे. हे सुख केवळ शारीरिक नसून ते आत्मिक समाधान आहे. पांडुरंगाचे रूप डोळ्यात साठवल्यामुळे मनातील सर्व दुःख नाहीसे झाले आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात की तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे तो हा विठ्ठल किती बरवा, म्हणजे किती सुंदर आणि मंगलमय आहे. तोच विठ्ठल आणि तोच कृष्ण माधव आहे. त्याचे सगुण रूप पाहून मन प्रसन्न झाले आहे. विठ्ठलाची आवड का निर्माण होते हे सांगताना ते बोलतात की बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणजे विठ्ठलाच्या चरणी माझी जी ओढ किंवा आवड निर्माण झालीये ती उगाचच झालेली नाही. अनेक जन्मांच्या सुकृताची म्हणजे पुण्यांची जेव्हा साठवणूक होते तेव्हाच विठ्ठलाच्या नामाची आणि रूपाची गोडी लागते. ही ईश्वरी भक्ती पूर्व पुण्याईचे फळ आहे. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवरू. महाराज म्हणतात हा विठ्ठल म्हणजे केवळ सुख नाही तर तो सर्व सुखांचे आगर म्हणजे उगमस्थान किंवा साठा आहे. जो रखुमा देवीचा पती रखुमा देवी वरू आणि आपला पालन करता बाप आहे, त्याच्या चरणी जगातील सर्व सुखे सामावलेली आहे. थोडक्यात सारांश, या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की विठ्ठलाचे दर्शन हे परमानंदाची अनुभूती देणारे आहे. तो विठ्ठल सौंदर्याची खाण असून त्याच्यावर प्रेम जडणे ही मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. सर्व सुखांचे अंतिम स्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.